मानवाच्या शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हटले जाते? पीयूष ग्रंथीला. अमृतसर शहराची स्थापना कोणी केली होती? गुरु रामदास यांनी. आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? नेदरलँडमधील हेग येथे. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता? लालबहादूर शास्त्री यांनी. पितळ हे कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे? तांबे व जस्त याचे. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. निसर्गात सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? हिरा. नेट वेस्ट ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट या खेळाशी. पारसेक हे कशाचे एकक आहे? खगोलीय लांबीचे एकक आहे. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? चंद्र. रेफ्रिजरेटरमध्ये कोणता गॅस वापरला जातो? फ्रिऑन गॅस. रिक्टर स्केलचा वापर कशासाठी केला जातो? भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. LPGचे पूर्णरूप काय आहे? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. NCC ची स्थापना केव्हा झाली? 1948मध्ये. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. रामायण कोणी लिहिले? महर्षी वाल्मिकी यांनी. अमजद अली खान कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? सरोद वाद्याशी. राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो? 12 जानेवारीला. करा किंवा मराचा नारा कोणी दिला होता? महात्मा गांधी यांनी. वेदांकडे वळाचा नारा कोणी दिला होता? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. रावणाच्या वडिलांचे नाव काय होते? विश्रवा. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कुठे झाले होते? 1919मध्ये अमृतसर येथे. मारो फिरंगी को हा नारा कोणी दिला होता? मंगल पांडे यांनी. भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्रचे निर्माते कोण आहे? दादासाहेब फाळके. USAचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? बेसबॉल. राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात एअर कार्गो कॉम्प्लेक्स आहे? जयपूर जिल्ह्यामध्ये. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला आहे? जेम्स चॅडविक यांनी. आराम हराम आहे हा नारा कोणी दिला होता? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. इन्कलाब जिंदाबाद हा नारा सर्वात आधी कोणी दिला होता? भगतसिंग यांनी. रवींद्रनाथ टागोर यांनी भारताच्या राष्ट्रगीताव्यतिरिक्त आणखी कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले? बांगलादेश या देशाचे. अणुबॉम्ब कोणत्या तत्वावर आधारित आहे? केंद्रकीय विभाजन. 1857च्या बंडानंतर इंग्रजांनी मोगल बादशाह बहादूर शाह जफरला कैद करून कुठे नेले होते? म्यानमारमध्ये. म्यानमारचं मित्रांनो आधीचं नाव बर्मा हे आहे. मध्य प्रदेशातील पन्नाही खान कशासाठी प्रसिद्ध आहे? हिऱ्यासाठी. नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी. अंजू बॉबी जॉर्ज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ॲथलेटिक्स या खेळाशी. राष्ट्रीय गीत वंदे मातरमला बंकिमचंद्र चटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीमधून घेतले गेले आहे? आनंद मठ या कादंबरीमधून. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते? बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर किती किलोमीटर आहे? तर 15 करोड किलोमीटर आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? 28 फेब्रुवारीला. 1857च्या बंडात झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी ग्वाल्हेरमध्ये कोणाच्या मदतीने उठाव केला? तात्या टोपे. पायोरिया हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाला प्रभावित करतो? दात व हिरड्या. राष्ट्रगीत गाण्यासाठी किती कालावधी लागतो? 52 सेकंदाचा. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये कोणते ग्रह अस्तित्वात आहे? बुध व शुक्र. रेडिओचा शोध कोणी लावला? इटलीच्या मार्कोनी यांनी. रेडिओ ॲक्टिव्हताचा शोध कोणी लावला? हेनरी बेक्वेरेल. अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती कोण होते? युरी गागारिन. अंतराळात जाणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? राकेश शर्मा. पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? शुक्र. पेनल्टी स्ट्रोक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी खेळाशी. 50 प्रश्न झालेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. एक लाईक तो बनता है यार. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. प्रकाशाचा वेग किती आहे? 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. प्रकाश वर्ष कशाशी संबंधित आहे? खगोलीय अंतराशी.
लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात कोणती भाषा बोलली जाते? मल्याळम. लई हारोबा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मणिपूर राज्याचे. कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? वीरेंद्र सेहवाग. कोणत्या देशाला नाईलची भेट म्हटले जाते? इजिप्त या देशाला. ए मेरे वतन के लोगो हे हिंदी देशभक्ती गीत कोणी लिहिले? कवी प्रदीप यांनी. माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? बछेंद्री पाल. नाईल नदीच्या काठावर कोणती सभ्यता विकसित झाली होती? इजिप्शियन सभ्यता. 1912 मध्ये अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मौलाना अबुल कलाम आझाद यांनी. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कुठे आहे? कर्नाल, हरियाणा. अणुभट्टीमध्ये नियंत्रक म्हणून काय वापरले जाते? जड पाणी व ग्रॅफाईट. प्रचंड कंपन संख्या असलेल्या लहरीची वारंवारता किती आहे? 20,000 हर्ट्सपेक्षा अधिक. म्हणजेच मित्रांनो ध्वनी लहरीची वारंवारता. राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था कुठे आहे? हैदराबाद इथे. अंतराळवीराला बाह्य आकाश कसे दिसते? काळे दिसते. पृथ्वीचे वय कोणत्या पद्धतीने मोजले जाते? युरेनियम पद्धतीने. अमरावती बौद्ध स्तूप कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये. पहिला राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? मदर तेरेसा यांना. UTI बँक सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते? ॲक्सिस बँक या नावाने. जनरल हा कोणत्या सैन्याचा अधिकारी दर्जा असतो? लष्कराचा. रेबीजची लस कोणी शोधली? लुई पाश्चर यांनी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कुठे आहे? लोसाने, स्वित्झर्लंड येथे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSCच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? रोज बाथ्यू म्हणजेच रोज मिलियन बाथ्यू खरबुली. नेताजी कोणत्या महापुरुषाला म्हटले जाते? सुभाषचंद्र बोस यांना. राजस्थानमधील माउंट आबू येथे असलेले दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माशी संबंधित आहे? जैन धर्माशी. जय जवान जय किसान जय विज्ञानची घोषणा कोणी केली होती? अटल बिहारी वाजपेयी यांनी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी केली होती? लोकमान्य टिळकांनी. 1K आणि 2Kचा काय अर्थ आहे? 1K म्हणजे 1000 आणि 2K म्हणजे 2000. पंकज अडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बिलियर्ड्स. कावीळ हा कोणत्या अवयवाचा आजार आहे? यकृत म्हणजेच त्याला आपण लिव्हर म्हणतो. प्राण्यांमध्ये मिल्क फिवर ही बिमारी कशाच्या कमतरतेमुळे होते? कॅल्शियमच्या. जगातील पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? स्पुतनिक 1. कुठल्या संसदेला राष्ट्रीय पंचायत म्हटले जाते? नेपाळच्या संसदेला. पुराणानुसार 7 घोड्यांचा रथ कोणाचा होता? सूर्यदेवाचा. राष्ट्रपतीला शपथ कोण देतो? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कुठे आहे? नागपूरमध्ये. NCERTची स्थापना केव्हा झाली? 1961 मध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये. रिपब्लिक हे पुस्तक कोणी लिहिले आहे? प्लेटो यांनी. शेवटचा मुघल शासक बहादूर शाह जफरचा मृत्यू कुठे झाला? म्यानमारमधल्या रंगून इथे. पृथ्वीलगतचा वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता आहे? तपांबर म्हणजेच ट्रॉपोस्फिअर. पृथ्वीपासून दूर वातावरणाचा सर्वात वरचा थर कोणता आहे? बाह्यमंडल म्हणजेच एक्सोस्फिअर. रेल्वे ट्रॅकच्या नॅरोगेजची रुंदी किती आहे? 2 फूट 6 इंच. रेल्वे ट्रॅकच्या मीटर गेजची रुंदी किती आहे? 1 मीटर. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती असतो? 9 वर्षांचा. मित्रांनो या व्हिडिओमधील आपले शेवटचे 5 प्रश्न. तर चला बघूया. पैगंबर हजरत मोहम्मदचा जन्म केव्हा झाला? इसवी सन 570 मध्ये. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्ती झालेले पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते? नागेंद्र सिंग. प्रथम आशियाई खेळ केव्हा आणि कुठे आयोजित करण्यात आले होते? 1951 मध्ये नवी दिल्ली येथे. लाला लजपत राय यांच्या प्रयत्नाने कोणत्या बँकेची स्थापना झाली? पंजाब नॅशनल बँक. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? फ्रान्समधल्या पॅरिस येथे. सो फ्रेंड्स, सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.